एवढीशी गोष्ट? वहिनी, तुम्हाला वाटते इतकी साधी सोपी गोष्ट नाहीये हा? हे बघा, तुम्ही तुम्ही माझा जरा तरी विचार करता का हो? मला स्वतःला या या बिझनेसच्या व्यापातून, या घर घर सांभाळण्यातून, एवढं मोठं घर आहे, इथल्या प्रत्येक नोकराला मी इतकी शिस्त लावली आहे, मी त्यांच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेव. ए काय आहे हा? कचरा काढणार नाही, कळत नाही? बघा वहिनी, किती काम करते मी. म्हणजे मला स्वतःला वेळ मिळतो का या बिझनेस मधून, या घरातून, एवढ्या मोठ्या या किर्लोस्कर एम्पायर मधून? माझा मी टाइमच नाहीये, तो कुठेतरी हरवून गेलाय. आणि वहिनी, मलाही माहेर आहे, मलाही माहेरची माणसं आहेत, मलाही त्यांची आठवण येते. आणि माझ्या घरी सुद्धा गणपती असतो, सो मला माझ्या घरच्या गणपतीची आठवण येते. आणि सगळ्यात महत्वाचं वहिनी ना, मी तुम्हाला विचारायला नाहीये फोन केलाय, मी तुम्हाला सांगायला फोन केलाय की मी आत्ताच्या आत्ता बॅग पॅक करते आणि निघते, ठेवते. हो हो बाई, तू सांगतेस हे कळलंय मला. तू ये जाऊन. आणि तसंही तुला कुठल्या गोष्टीसाठी अडवलंय का आम्ही? नाही, तुम्ही अडवलं नाहीच आहे, पण मी तुम्हाला सांगते. आणि हे बघा वहिनी, मी तिथे कदाचित जास्त दिवस राहीन किंवा बोर झालं तर येई नाही, मला नाही माहिती, पण मी तुम्हाला सांगते, मला तुम्ही अजिबात विचारायचं नाही. नाही विचारणार, जातो. बाय वहिनी. काय माहेरचं काय म्हणत होती? काही नाही, ती जरा माहेरी जाऊन येते म्हणाली. आईल्या, मला कधी कधी वाटतं दामिनी तिच्या स्वतःच्याच जगात असते, एक वेगळंच विश्व आहे तिचं. असू दे रे, जाऊन येऊ दे तिला. तसंही तिला घरात बसून कंटाळा आला असेल. पण आपण जे ठरवलंय ना, ते नक्की पाळायचं. श्रीकांत, नक्की पाळायचं. डन.